हाँ कुलकर्णी, फाइल मिळाली आहे या मी आता ऑफिसला येतो आणि मग सगळे डिटेल्स देतो. ओके या थँक्यू सो मच. थँक्यू. सई सई मी येतो. डॉक्टरकडे जा आणि कोणाला तरी बरोबर घेऊन जा प्लीज. हो हो आईंना घेऊन जाईन ना मी. आईंसोबत जाईन मी. हो ना आई. बाय. बस सर आठवणीने डबा घेऊन जा. आईंनी केला असेल ना डबा. हो नाही. बाय. देवा हाँ राहिला होता. थँक्यू. सर आजची ही डील तुम्हालाच मिळणार आहे. ऑल द बेस्ट माझ्याकडून आणि आईंकडून. आणि हो मी येतो. हा सई अगं बाळा तू आराम कर. मी देवांशला पटकन डबा देऊन येते. मग तुझ्यासाठी गरम गरम सूप बनवून आणते. हो आई. हो आलेच मी. हो. चला एक टास्क कंप्लीट झालाय. पप्पा थँक्यू. हा म्हात्रे बोला. नाही मी सगळे डिटेल्स कामातकडे दिले ऑलरेडी. व्हॉट डू मीन आले नाहीयेत? काय चाललंय आज तुमचं सगळं? जानकी, ए जानकी. आले आले. अगं जानकी लवकर ये. नाही ऐकतोय. काय हो आय ग काय होतंय तुम्हाला? बरं वाटत नाहीये ग. अगं बाई छातीत वगैरे दुखायला लागलं. नाही छातीत नाही ग. डोकं दुखतंय डोकं. अच्छा डोकं दुखतंय. हा कमाल आहे बाई. हा आज सईचंही डोकं दुखतंय तुमचंही डोकं दुखतंय. सईचं देखील डोकंच दुखतंय. हो अरे बापरे. म्हणजे काहीतरी वेगळं कारण सांगायला लागेल. डोकं दुखतंय सांगून चालायचं नाही. काय हा? काही पुटपुटला? नाही मी म्हटलं की डोकं दुखून चालणार नाही. कामं पडले तेवढी. काम काय बसा तिथे. अगं- बसा स्वस्त. इथे आराम करायचा. मी आता सईसाठी सूप बनवायला जाते. तुमच्यासाठी सुद्धा बनवून आणते. तोपर्यंत इथनं हलायचं नाही. आराम करायचं कळलं? हा. थांब अहो अरे इकडे ये. तुला किचन मध्ये जाऊ द्यायचं नाहीये. म्हणजे माझं म्हणणं की मला बरं का नाहीये माहितीये का. बाहेर काय हवा चालली.
कधी गरम काय होतं, कधी पाऊसच काय पडतो, कधी थंडीच काय वाजते. पण तुला बघितलं ना, आता मला बरं वाटायला लागलेलं आहे. मला बघून हा, मग पण बरं वाटतंय ना. बरं झालं बाई. चल. चला मग मी देवांशला डबा देऊन येते. हा कुठे काम बिमा होत राहतील ग. आता ते पुढे काय बरं, पुस्तक. पुस्तक. हा पुस्तक, ते पुस्तक वाचत होतो. त्याच्यामध्ये एक असा जो चॅप्टर आहे ना, इतका इंटरेस्टिंग आहे. बस मी वाचून दाखवतो. मला तू जाशील नाही तर. अहो काय तुमचं चाललंय बस आज? बस बस इकडे बस. ऐकणार नाही तुम्ही आज. वाचूनच दाखवणार काय ते की कामं आहेत घरात आणि काय हे नसतं. दादा चल ना बाहेर, माझं काम आहे तुझ्याकडे 2 मिनिटं. अगं फक्त टिफिन घ्यायचंय तू मला. घेशील नंतर, तू चल ना. काय बाहेर काय एवढं काय झालंय? तुझ्याकडे तू चल तर. एवढं काय झालंय? चल ना, मी सांगते तुला. काय चाललंय रिया? ताई वरून लवकर क्लासला गेला का ग? दिवसभर क्लासेस असतात ना. पण मुलगा मन लावून अभ्यास करतो ना. नाहीतरी आजकालची मुलं सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतात. कसं होणार आहे या पिढीचं कोण जाणे. ताई ताई काय होत आहे? ताई ताई बरं वाटत आहे का तुला? बस इथं बस, बस इथं बस, बस शांत बस. थांब मी पाणी देतो परत. ताई मला सांग, तू औषधं घेतलीस का वेळेवर राहते? हो रे, हा घेतले तरी. सावकाश. हां शांत वाटते. दीर्घ श्वास घे. हां आता बरं वाटेल. झालं? सुरू झालं तुमचं? दीर्घ श्वास घे, शांत बस, पाणी पी. जरा नाही काम केलं की यांचं सुरू झालं. अरे पण तू जरा तिला कामात मदत केली असतीस ना, तर एवढा ताण नसता आला तिच्यावर. आता सांगू का तुम्हाला यांना खरा कशाचा त्रास होतोय ते? कशाचा? काल मी म्हंटल ना की इथे राहायचं असेल तर पैसे टाकावे लागतील, म्हणून चाललंय हे सगळं. मी किती आजारी, बाई बाई मी किती बिचारी, हे असं सगळं आता या करणार, तुम्हाला तसं भासवणार आणि तुम्ही पागळणार. तुझ्या डोक्यात या असल्या कल्पना येतात कुठून ग? आमच्या मनात हे असले विचार सुद्धा येत नाहीत. मधू थांबते. आणि तिला इतरांसारखी नाटकं करायची पण काही गरज नाही, कळलं? ती माझी बहीण आहे. तिला बरं असू देत नाही तर नसू देत, मी तिला सांभाळणारच. सांभाळा, बहिणीला सांभाळा, बच्चीचे लाड करा. बायकोला आणि लेकीला वाऱ्यावरच सोडले. वाऱ्यावर? कधी सोडलं तर तुम्हाला मी वाऱ्यावर? इतकी वर्ष सांभाळतोय ना. जाऊ दे, नको पुन्हा वाद, नको भांडणं, नकोत. मी तरी काय कुणासमोर आपल्या तोंडाची बाप दवडतीये. चालू दे तुमचं बहिणीवरचं प्रेम उतू जाऊ द्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात जर कुणाला राहायचं असेल तर पैसे मोजावे लागतील. काळ्या दगडावरची रेख. ताई ताई तू नको तिच्याकडे लक्ष देऊस. ताई आणि मला सांग, तुझा हे आजकाल दम वाढत चाललाय बरं का? काही नाही, आज आपण दवाखान्यामध्ये जाऊया. नको रे, आराम केला की बरं वाटत. तू नेहमी असंच म्हणतेस, आराम केला की बरं वाटेल, आराम केला की बरं वाटेल, आणि त्रास वाढतच चाललाय तुझा. काही नाही, मी आज अपॉइंटमेंट घेतोय, कळलं? तू आराम कर. तुला काम आहेत ना मधू. असू दे,
मी करतो माझी कामं ती ललिता काही करायची नाही, मलाच करायला लागणार आहे. या अरे ऑफिसला जायचंय. अगं तुला कळतंय का टिफिन? हे बघ माझा एम. बघितलंस ओमी, तुझा ना एम मगाचपासून सगळीकडे लागतोय, फक्त डाएट सोड. ये इकडे दाखवतो तुला, ये दाखवतो. दादा बघ, हा ना मगाचपासून असं करतोय, तर मग तू त्याला दाखवून दे. एक मिनिट, या करता बोलवलेस का तू मला इथे? तुला कळतंय? अरे ऑफिसला जायचंय, वेळ होतोय मला. तू पण काय? दादा तू अरे तू त्याला दाखवून दे. अरे काय मी काय दाखव? अरे तू तू ना ह्याला दाखवून दे की तुझा एम याच्यापेक्षा जास्त चांगला आहे. राहू दे घरी या, घाबरलाय तो. तू अरे घाबरत नाही रे मी. तुमचं कसं आहे ना, तुम्ही फक्त वयाने वाढलात, बुद्धीने नाही. पण मी बुद्धीने वाढलं की नाही. मला ऑफिसला जायचंय, काम करायचंय. तुमच्यासारखं नाही दिवसभर मस्त घरी चिल करतोय असं नाहीये ना. हा? आणि एक काम करा, जर तुम्हाला सुचत नसेल की आता मी काय करू दिवसभर, तर एक काम देतो तुम्हाला दोघांना. त्यांची तब्येत जरा खराब आहे, डॉक्टरकडे वगैरे घेऊन जा त्यांना. ओके, काळजी घ्या. आपण संध्याकाळी खेळू. दादा दादा दादा, तू असं करणार आहेस? माझ्यासाठी पण नाही खेळणार आहेस का? हल्ली ना तू असाच वागायला लागलायस. तू ना आमच्या सोबत मजा मस्ती करणं सोडून दिलंय. कोणाकडनं शिकले रे हे सगळं? हा, जानूकडनं शिकलीस ना? जानूकडनं शिकलीस. धर खेळतोय? धर. ये रेड वाला 13. हा ठीक आहे. हा बघा नको. बघ आता. नीट बघ. हा बघतोस ना? हो बघतोय की. नीट बघ. वाव, कम ऑन दादा. नीट. ओमी, हा असा एम आहे तुझा. ठीक. नीट बघ, नीट बघ, नीट बघ, जवळून बघ, नीट बघ. ठीक आहे, तुझं लक होतं म्हणून लागलं. ठीक आहे. लग. हेच म्हणणार. तुम्ही इथे आहात सई, तुम्हाला, आणि हे काय डबा विसरून गेलात तुम्ही? थँक्यू सो मच. पण तुम्ही का खाली आलात? तुमची तब्येत खराब आहे ना? हो. मग तुम्ही रेस्ट करा प्लीज. अच्छा मी निघतो आता, मला उशीर होतोय. यांच्या चक्करमध्ये ना खेळत बसलो जरा. काही नाही, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. हो. चला तुम्ही काळजी घ्या. आणि ओमी प्लीज लक्ष द्या. डॉक्टरकडे घेऊन जा जमलं तर. ओके, हो दादा. चला बाय. लक्ष द्या. हो मी लक्ष देतो. चला. सावकाश जा. हो बाय. मी पण येस, फायनली आपला सेकंड टास्क कम्प्लीट झालाय. येस. अरे ओमी येतच नव्हती. मी तिथून वरून बघते लपून की कधी येते. मला भीती वाटत होती की सर आता टिफिन घेऊन निघून जाणार. आले ना मी. हो आलीस, आणि तुझ्यामुळे हा टास्क कम्प्लीट झालाय. बहिणी, मी गेम मध्ये हारलोय त्यासाठी. कुठल्या? ते पण इकडे जिंकलो आपण. बरं चला, आज माझ्याकडून तुम्हाला ट्रीट काय हवंय मला? वहिनी, तू जे म्हणशील ते. चालेल. ठीक आहे. हा चला. बरं तुम्ही पुढे व्हा, मी एक कॉल करून आलो. ठीक आहे. कॉल करायचा आहे आमच्या समोर कर ना. एवढं काय इम्पॉर्टंट बोलायचं? तुला कशाला का नसत्या चौकशा? हा हो, पुढे आलोच मी. बरं चला रोज फोनवरती. माझ्या समोर करतायत आजारपणाची नाटकं. आणि यांचा भाऊ पण लगेच तई सांभाळ दीर्घ श्वास घे, चालूच आपलं.
काय झालं मॉम? अशी फोडणीसारखी तडतडत का आलीये तू? चिल घे जरा. अगं रिंकल्स येतील ना तुला. चिल. चिलच आहे मी ते काय ते थंड. अगं पण झालं काय आहे? अदनामधना असे डोस जरा द्यावे लागतात. नाही तर यांची ती लाडकी ताई आणि त्या ताईचा तो लाड. सॉरी सॉरी. हा बोल बोल बोल. लाडकी ताई काय आता आत्याचं? नाही तेच सांगत होते. यांची ती लाडकी ताई आणि त्या ताईचा तो लाडका लेक. डोक्यावर मिऱ्या वाटेल आपल्या. म्हणून हे असे डोस द्यावे लागतात अदनामधनं. नाही तर चढतील डो. काय ग? अगं घ्यायचं की फोन? मॉम तुला कंटाळा नाही येत का या सगळ्या भांडणांचा सारखा सारखा? छे छे, भांडणाचा कशाला करायचा कंटाळा? उलट टॉनिक येते माझं. उलट एक दिवस भांडले नाही ना तर ते काय तुम्ही काय म्हणता का ते काय आहे तुमचं जनरेशन म्हण. हा लो फील होतं मला. लो फील. फिलिंग लो. एक मिनिट आपण ना पोस्ट करूया. हा काय करूया? पोस्ट इथे बघ. मी बघ ना. मी अँड मॉम फिलिंग लो टुडे. उमेचा फोन. अगं ये कट काय केलास? घ्यायचं ना बोलायचं ना त्याच्याशी. यार मॉम नको. मेजर बोर करतो यार मला. मागे माझं काम होतं म्हणून जरा गोड काय बोलले मी त्याच्याशी तर आता चिपकायलाच लागलाय मला. हे बाई मग हो ना बोर आणि घे ना चिकटवून. अगं कशी कशी मॉम आहेस ग तू? तू जा यार मॉम. अरे अंजली नाही मी हे डोक्यातून काढून टाक. कसं काढून टाक वेडी? अरे देवा आता बाहेर आहे सगळी बसली दुनिया. त्याच्यासमोर बोलता पण येत नाही. काय माझी लेक अशी माझीच लेक आहे ना तरी एवढी अक्कल कशी नाही? अगं बाई तो देवांश नाही तर नाही. हा ओमीचा मासा लागतोय गळाला तर. लक्ष्मी अशी हसत हसत चालत चालत येते मिठी मारायला ती. मला ना हिला समोर बसवून शाळाच घ्यावी लागणार हिची. कसं नाही कोणाच ठाऊक. सई आई सई या ना. अगं काम कसली करत बसलीस तू आराम करायचं सोडून? साड्यांच्या घड्या करते द्या. अगं कमाल आहे तुझी. जरा सुद्धा स्वस्त बसवत नाही ना तुला? ते सगळं राहू दे. चल आपण डॉक्टरकडे जाऊया. एक मिनिट डॉक्टरांकडे कशाला? कशाला म्हणजे? अगं बरं नाहीये तुला बाळा. आई मला बरं आहे आता. बरं वाटतंय? हो. अगं सकाळी किती खोकत होतीस तू. असं अंगावर काढायचं नाही या दुखणं. चल आधी डॉक्टर. आई 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 ऐका ऐका मला खरंच काहीच झालेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगते पण तुम्ही रागावणार नाही ना माझ्यावर? प्रॉमिस करा. बोल तरी. ॲक्च्युली मला काहीच झालेलं नाहीये. म्हणजे मला खोकला नाहीये, ताप नाहीये आणि डोकं पण नव्हतं दुखत. मी नाटक करत होते. सॉरी. का पण? कारण माझी आई आणि सरांमध्ये बोलणं व्हावं ना म्हणून. सई तू ना खरंच पण मागच्या जन्मी मी नक्की काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुझ्यासारखी सून मला मिळाली. सून? बर. लेक. वेडी. बरं ऐक सई. हा मी ना संध्याकाळी देवळात जाणार आहे. हा संध्याकाळी? पण नेहमी तुम्ही सकाळी जाता ना? अगं ती देवांची मीटिंग आहे ना. काल सगळा गोंधळ झाला माझ्यामुळे. ते डिग्री जर त्याला मिळालं नाही ना तर मला खरंच खूप वाईट वाटेल. म्हणून देवाचा आशीर्वाद घेते त्याच्यासाठी आणि तिथल्या गरिबांना जेवण सुद्धा देते. म्हणजे त्यांचे आशीर्वाद सुद्धा असतील देवांच्या पाठीमागे. ठीक आहे जाऊन या तुम्ही. बरं आणि आता आवरत बसा. हो. मिस्टर शाह जर तुम्ही आता US मध्ये नसतात ना तर तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स प्रत्यक्षात बघता आले असते. ऑफकोर्स आय नो नेक्स्ट वीक तुम्ही येणार आहात तेव्हा प्लीज प्लांटला व्हिजिट करा. मी सांगून थकलोय तुम्हाला. या शुअर. ओके या सी यू सून. या बाय. थँक्यू. नाईस. भूक लागली आहे यार. जेवायला पाहिजे. काय दिलंय आज? लेट्स सी.
आहे डबा. चिठ्ठी. सर, तुम्हाला हा रिकामा डबा बघून आश्चर्य वाटलं असेल ना? मला सुद्धा असंच आश्चर्य वाटलं होतं जेव्हा तुम्ही काल आईंवर ओरडला. आई रोज या डब्यात फक्त तुमच्यासाठी जेवण नाही भरून पाठवत, त्याबरोबर त्यांची माया आणि प्रेम सुद्धा भरून पाठवतात. त्यांनी केलेली एक चूक दिसली तुम्हाला, पण वर्षानुवर्ष त्यांनी तुमच्यासाठी किती कष्ट घेतलेत हे मात्र तुम्ही विसरून गेलात. तुमच्या मनाचा कप्पा या डब्यासारखा रिकामा होऊ देऊ नका सर. आपल्या माणसांबद्दलची ओढ आपल्या मनात कायम टिकून राहायला हवी. मला काय म्हणायचं हे कळलं असेल ना तुम्हाला? आणि हो, काळजी करू नका, मी माझ्या नवऱ्याला उपाशी राहू देणार नाहीये. ड्रायव्हर काका तुमच्यासाठी डबा घेऊन येतील, जेवून घ्या. माझ्यासाठी आता फक्त एकच गोष्ट करा, जेवताना प्रत्येक घासाबरोबर आईंनी तुमच्यासाठी आजपर्यंत काय काय केलंय ना ते आठवा. एवढं करा ना माझ्यासाठी. दादाच्या डब्यात चिठ्ठी वगैरे टाकून द्यायचं, हा काय कमाल प्लॅन आहे. खरंच खूप इंटेलिजंट आहेस. नाही नाही सई, पण तू जो काही प्लॅन केला होतास ना त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या, हे फार बरं झालं. हो, पण रिया, दादाला थोपवणं सोपं होतं, पण इकडे जानकीला रूम मध्ये थांबून ठेवणं म्हणजे फार कठीण काम होतं. अरे काय काय बोललो मी माहितीये का तुला? बायकोला कसं जिंकावं, बायकोचं मन कसं ओळखावं. पण सई, हे सगळं करायची गरज काय होती? आई, मी हे सगळं आपलं कुटुंब सुखात राहावं, आपण कायम एकमेकांशी जोडलेले राहावेत ना, म्हणून सगळं करते. चला आता पटपट चहा घ्या, गार होईल तो. हो, चहा घेऊया. एक मिनिट, तुम्ही फक्त आमच्या तिघांसाठी चहा आणलाय? कमी पडला का? मी बनवून आणते परत तुमच्यासाठी. नाही नाही, मला नको. नाही म्हणजे माझी इच्छा नाहीये ग आता. अगं माझ्यात लागे ना. अहो, मला खरंच नकोय. काय तुम्ही? खरंच नकोय, घ्या. मला सई! इच्छा नाही. सर, सई. रिली सॉरी, मी विसरलोच. तब्येत कशी आहे तुमची? ताप वगैरे नाही आहे ना आता? आय एम सो सॉरी. अहो नाही, सिरियसली बाबा, मी दिवसभरात फोनच नाही केला ना त्यांना. डॉक्टरकडे गेला होतात की नाही? सगळं काही सांगते, पण मला आधी सांगा, तुम्ही एवढे खुश का आहात? त्याचं कारण कळल्यावर तुम्ही पण सगळे खूप खुश होणार. बरं मला सांगा, मीटिंग कशी झाली? एक्झॅक्टली, शहांची डील आपल्याला मिळाली. अरे वा, देवच पावला बाई.